जय गणेशाय नम. आज आपण एकनाथी भागवत या ग्रंथाचं अर्थहीन असं प्रवचन करत आहोत. श्री गणेशाय नम. भूतदयेचे सागर असे हे संत आहेत. करुणा कणवी जगात दिनांचे दुःख दूर करीत असते. तिला माहेरी याविषयी वाटले तेव्हा तिने या संतांच्या मनातच आगमन केले व तेच तिचे माहेर. अर्थात करुणा ही संतांच्या मनातच जन्मस येते. हे संत म्हणजे निर्गुणाला सुद्धा हातपाय आदी अवयव निर्माण झाले तरी त्याच्या निर्गुणत्वाला बाधा येत नाही असे त्यांचे स्वरूप. आत्मानंद हा जो काही आहे तोच मुळात सर्व अवस्थांचा गौरव आहे. सर्वात तोच श्रेष्ठ आहे. संतांच्या ठिकाणी त्याचाही गौरव होतो. म्हणजे विषय कसा होतं काय माहिती का, की ह्या भूतलावरती प्रत्येकजण स्वार्थ आहे. प्रत्येक मनुष्य प्रत्येक जीव हा स्वतःचा विचार करतो, दुसऱ्याचा विचार करत नाही. दुसऱ्याचा विचार जर केला तर तो सुद्धा श्रीमंत होऊ शकतो. कारण स्वतःचा विचार करतात त्याच्यामुळं श्रीमंत कोणीच होत नाही ना. पैसे म्हणजे नाही का, आपण धर्मानं कोणीच होत नाही, जे इच्छा पूर्ण होत नाही. का माहिती का, दुसऱ्याला देणारच कोणी नाही या भूतलावर. दुसऱ्याला देणारा कोणीच नाहीये. तुझ्या भोवती आपलं समजा आपल्या भोवती 4 जण लोक येतात ते, पण त्यांचं ते स्वार्थ साधण्यासाठी येत असतात. मग देणारा कोण आपल्याला? तर शास्त्र काय सांगते की देणारा फक्त संत आहे. त्याच्यातच फक्त करुणा आणि दया आहे. संत कोणते? की जे परमात्म्याला समरूप झालेले आहेत, जे खरोखर भक्ती, ज्यांचं नामस्वरूप ओरिजिनल आहे. अनेक कीर्तकांना डीग लागलाय तर त्याचा काय उपयोग नाही. त्यात लाखातून एक, हजारातून एक, कोटीतून एक असा असतो की तो देवाने खास समाजासाठी पाठवलेला असतो. जसे एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, हे 4-5 जणांची आपण नावं घेतली जातो. आणि आत्ताचे जे आहेत ते फक्त पैसा कमवण्याची साधन आहे त्यांची. ते काय समाजासाठी आपलं काय कल्याण करण्यासाठी हे संत नाहीत आत्ताचे. हे संत बोठामध्ये एखादा असतो की तो खरोखर जगाच्या कल्याणाकरता या ठिकाणी ईश्वराने पाठवलेला असतो. मग आपण म्हणतो की आपलं काम का होत नाही, आपलं काम का होत नाही, आपलं काम का होत नाही. कारण विषय असा आहे की प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता प्रयत्न करतोय. त्याच्यामुळं आता समजा मी तुमच्याबरोबर आलो आहे, पण मी तुमच्याबरोबर काय आलोय, मी काय म्हणणार मनातून, अरे माझं काहीतरी काम झालं पाहिजे. मग माझं काहीतरी काम झालं पाहिजे, मग समाजाचं कल्याण होत नाही ना. समजा मी ज्या वेळेस असा विचार करेल की माझं सोडून द्या, समाजाचं मला कल्याण करायचे, त्यावेळेस त्याचा उद्धार होतो. आता समजा मी अमुक समाजाची एखादी गोष्ट केली आणि त्यांना माझ्याकडनं धन मिळालंय, म्हणजे स्वार्थाचा विचार करून केलंय का समाजाचा विचार करून केलेला असते. या गोष्टी समाजाचा विचार करून केलेल्या असतात. जेवढं आपण समाजाचं काम करतोय, आपण स्वतः करतोय, हे समाजाचं काम करतोय. मी ईश्वराने आपल्याला नेमलंय, आम्हाला सोडून द्या, इतर समाजाचा विचार करा. ते कल्याण करण्याचा उद्देश ठेवतात का समाजाचे? इतर समाज कल्याण करायचं काहीच डोक्यात ठेवत नाही, फक्त स्वार्थी भावना ठेवून काम करतात. आणि आम्हाला जे ईश्वराने पाठवलेलं आहे ते जास्तीत जास्त जवळजवळ 99% समाजाचा उद्धार करावा असं या करता करण्याकरता पाठवलेलं आहे. म्हणजे अशी माणसं किंवा संत हजारातून एक, लाखातून एक, कोटीतून एक अशी ते असतात. म्हणजे शोधून सापडायचं इतकं अवघड असते. आणि प्रत्येक समाज जसं जवळ करशील तसं ते फक्त स्वार्थाच्या पर्यंतच असतात. ते कुणी जवळ करा मग, आम्हाला सोडून तुम्ही जवळ करू शकता आणि त्याचा अनुभव करू शकता इतर समाजांना. ते तात्पुरता विषय असतात त्यांचे, पण ते उद्धार करू शकत नाही. किती करू शकतात की आज तुम्ही एक आजारी पडला आहात आणि तेवढं तुम्हाला ते गोळ्या औषध देऊ शकतात, पण पूर्ण उद्धार नाही करू शकत. उद्धार म्हणजे काय की जीवनामध्ये तुमच्या ज्या अपेक्षा असतात, समाजाच्या ज्या इच्छा असतात ते पूर्णत्वाला नेऊ शकत नाही. जर तुमच्याकडे अमुक धन आहे, अमुक प्रॉपर्टी आहे, तर ती प्रॉपर्टी समाजाला कळते, ती संपवण्यासाठी समाज तुमच्या जवळ येत असतो, ती का वाढवण्यासाठी येत नसतो. पण जे शून्य आहेत, जे गरीब आहे, जी गरीब जनता आहे, सामान्य जनता आहे, यांना कोणतरी देव आले म्हणून पाठवतच असतो नाही पृथ्वीवरती.
तो संतांमार्फत पडत असतो किंवा एक समाजसेवक मार्फत. ओरिजिनल त्याला समाजसेवक म्हणतात, की जो जगाचं कल्याण करणारा. हां, असे संत असतात पृथ्वीवरती, पण त्याला नशीब लागतं की आपलं ते भेटवण्यासाठी. मग निर्गुण म्हणजे संत जो आत्मानंद आहे ना, म्हणजे आतला जो आत्मा आहे त्यांचा गौरव संत करतात. आता कसं करतात की आपल्या शरीरामध्ये असणारा आत्मा तो आपला आहे का, पण आपण त्या आत्म्याला ईश्वराचं स्थान देऊन आणि तो आपलंसं करतो, त्याचा गौरव करतोय आपण. संत संत करतात स्वतःचा, एकनाथ महाराज स्वतः तेच करतात की त्याच आत्म्याचा गौरव करतात ते. डोळ्यांच्या दृष्टीने पोषण या संतांच्या दर्शनाने होते आणि संतोषाला संतोष वाटतो तो या संतांच्या पायाच्या अंगठ्याजवळ आहे. म्हणजे ज्या वेळेस समचरण दृष्टी प्राप्त होते, जीव आणि शिवाचं मिलन होतं, त्यावेळेस एक आनंद प्राप्त होतो. तो कुठला आनंद माहिती आहे का? चैतन्य स्वरूपातला आनंद. आणि तो असा आनंद आहे की एकदा जर आपल्याला तो प्राप्त झाला, आम्हाला तो नष्ट होऊ शकत नाही आणि त्याला कोणी नष्ट करू शकत नाही. फक्त एकच गोष्ट अशी आहे की ब्रह्मज्ञान जर एकदा मिळालं, क्वचित स्वरूप मिळालं, तर तुझी आपली जी गोष्ट ती कोणीही हिसकावून घेऊ शकत. बाकी सगळं हिसकावून नेऊ शकतो ना, प्रॉपर्टी अमुक तमुक दिसते सगळं प्रॉपर्टी नेऊ शकते. कारण समाज म्हणजे समाज नाही, प्रत्येक जीवाची जी विचार करण्याची क्षमता आहे ती फक्त स्वार्थापुरता असल्यामुळं दुसऱ्याला घेण्याचाच प्रयत्न करते, फक्त मुंगीपासून ते हत्तीपर्यंत. बरोबर का नाही? त्या अशा गोष्टी आहेत. त्यामुळे मग आपण स्वार्थ साधायचा कसा, नक्की काय करायचं, स्वार्थ कुठला साधायचा आहे? तर संत आणि ईश्वराचं ज्ञान आपल्याला काय सांगतंय की स्वार्थ फक्त ब्रह्मज्ञानाचाच साधायचा आहे. ईश्वरी नामाचाच आपल्याला स्वार्थ साधायचा आहे. इतर स्वार्थ हा तात्पुरता आहे ना, येणाऱ्या जाणार लगेच नष्ट होणार. पण हा स्वार्थ साधण्याकरता आपण या पृथ्वीवरती आलेलो आहोत. इतर समाजाप्रमाणे आपण त्यांच्या मार्गाचं अनुसरण करू शकत नाही. काय माहिती काही तात्पुरतं जातात ना ते. मला 1000 एकर जमीन मिळाली, मला महल मिळाला. आतापर्यंत शून्य काळापासून ते आजपर्यंत हजारो राजे होऊन गेले, संस्थानिक होऊन गेले, त्यांना गावच्या गाव इनाम होते. त्यांचं काय झालं? आज पृथ्वी देवताच्या जी जमीन आहे ती जागेवरच राहिलेली आहे ना. ती जमीन कुणीच मालक होऊ शकत नाही. म्हणजे असे पिढ्याने पिढे गेले. मग आज आपण कशाचा स्वार्थ धरणार, कशाचा अहंकार धरणार? काही उपयोग नाही याच्यामध्ये. कुठलीही गोष्ट आपण धरून ठेवू शकत नाही. त्यामुळे आपलं काहीच नाही पृथ्वीवरती. त्यामुळं ईश्वराने आपल्याला पृथ्वीवरती कशाकरता पाठवलेलं आहे की ईश्वर ज्ञान आणि त्याचा आपलंसं करून घ्यायचं आपल्याला. आणि त्यातच खरं चैतन्य स्वरूप आनंद आहे. हे संत ज्यांच्यावर कृपादृष्टी करतात त्यांच्या संसाराचे संकट दूर करतात आणि या संतांच्या कृपेने त्यांना ब्रह्माचा साक्षात्कार होतो. बघा, म्हणजे मी ती संगत जरी धरली ना, ती संत आहेत आणि ज्यांना ईश्वर प्राप्त झालेला आहे, असे जे मनुष्य आहेत, तर त्यांच्या बरोबर राहिलं, त्यांचं जर ज्ञान आत्मसात केलं तर संसाराचं संकट असतो दूर होतं. खऱ्यात नामस्मरण म्हणले जा, हे खोटे कीर्तन करतांचं काही खरं नाही. जे ओरिजिनल नामस्मरण म्हणले, ओरिजिनल ईश्वराचे भक्त, ओरिजिनल विवेक आहे त्यांच्याकडं, त्यागी आहेत, अशा संतांवर कृपादृष्टी प्राप्त होते, कुटुंबावरती कृपादृष्टी प्राप्त होते आणि त्यांना ब्रह्माचा साक्षात्कार होतोय. म्हणजे आपण जे आत्ता ट्रान्झिशन चाललंय आपल्या दोघांचं, ते ब्रह्माचा ज्ञानाचाच विषय चाललाय ना. म्हणजे हा ब्रह्माचा साक्षात्कारचा स्वरूपाचा विषय चाललाय आपला, साधा सुद्धा विषय नाही हा. आत्मज्ञानाचा प्रकाश पडण्यासाठी विवेक, वैराग्य, सदाचार व मुमुक्षा या 4 साधनांची आवश्यकता असते. म्हणजे आत्मज्ञान आपल्याला मिळवण्यासाठी आम्हाला विवेक लागतो. विवेक लागते. विवेक बुद्धी तुला माहिती, विवेकाचा शब्द विवेक म्हणजे सज्जन आणि सज्जन क्षमता एवढे. वैराग्य, सदाचार, मोक्ष या साधनांची आवश्यकता असते. पण या संतांचा महिमा एवढा आहे की यांच्यावर श्रद्धा ठेवून यांचा आश्रम घ्यावा. म्हणजे या साधनांचा अभ्यास आपल्याला प्रयत्नपूर्वक करावा लागत नाही. म्हणजे सहज जर आपल्याला ज्ञान मिळवायचं असेल तर संतांची संगत घ्यावी लागेल. आलं आपल्या लक्षामध्ये? संतांची संगत घेऊन हळूहळू पुढे जायचं आपल्याला. आणि विविध शास्त्रातील ज्ञानाचा अभ्यास करून ते ज्ञान व बुद्धिचातुर्याने संपादन करावे लागत नाही. केवळ त्यांच्या कृपेनेच मनुष्याला आत्मज्ञान होते.
जर ऊर्जा नामस्मरणाला मनुष्य आपल्या संगतीला संत संगतीत आले तर ते आपोआप ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. का माहिती का? कारण आपल्या भोवती एक कडं असतं ऊर्जेचं, आणि ते प्लस मायनस ऊर्जा 2 प्रकारचं कडं असतं. आणि संतांच्या भोवती जे नामस्मरण त्यांच्या भोवती प्लस ऊर्जेचं कडं असतं. ज्यावेळेस ती संगत येते त्यावेळेस प्लस ऊर्जा ट्रान्झिशन होते ना त्यांना, ते आपोआप त्यांना प्राप्त होतं. असा विषय आहे. हे संत जे जगामध्येच असतात, लोकांना दिसतही असतात, पण या आज्ञजनांच्या मनात असा संशय येतो की खरोखर संत आहेत की नाहीत. म्हणजे समजा आता आपण बरोबर आहे, पण आपल्यालाच कधी कधी संशय पण होतो, खरंच संत सज्जन आहे का थोडं चाललंय का, नक्की खरं काय आपण त्याच्याबरोबर आले तो खरंच तो आहे का, म्हणजे समोर दिसतोय पण खरंच. मग संशय वाटतं ना की काय होऊ शकतं, खरं आहे का हे नाही. त्याच्यामुळंच आपण फसतो हे समाजामध्ये. कोण खरं आहे कोण खोटं याचा अभ्यास करता करता आयुष्य जातं. ह्याचं खरं नाही ते खरं नाही, पण खरा भेटलेला असतो आपल्याला ह्या जरी आयुष्यामध्ये. पण त्याचं ज्ञान घेतलं तर आपण वाचू शकतो या पुढे. म्हणजे एक चान्स आज दिलेला आहे प्रत्येकाला ईश्वराने, परंतु त्याने प्रत्येक जीवाला एक चान्स दिलेला असतो की एक सज्जन आणि संतांचा माणूस त्यांच्या जवळ येऊन जाणारच. जो घेईल तो वाचला असं असतं ते. आता हा भाऊसागर आहे, वाहून जाणार ना. म्हणजे वाहून जाणार म्हणजे काय, जन्म घेत राहणार सारखं. पण एखाद्याला म्हटलं ना की तुला, एखाद्याला आपण म्हटलो की तुला पूर्वजन्म असा मिळणार आहे, ती निर्लज्जप्रमाणे काय म्हणणार, काय म्हणते. कारण निर्लज्ज लोकांना काय करू शकतो आपण, काही नाही करू शकतो. आणि सामान्य जन हे संत नाहीतच. संत हे समाजात वावरणे शक्य नाही असे ठरवून टाकतात, आणि यामुळे त्यांना संतांचा सहवास मिळत नाही. असं वाटतं की हे सगळे जग स्वार्थी दुनिया असल्यामुळे प्रत्येकाला संशय निर्माण झाला की सगळे स्वार्थ साधतंय, त्यामुळे खरं कोणीच नाही जगामध्ये. जे ते स्वार्थ साधायचा प्रयत्न करते, मग देणारा कोण, देणारच कोणी नाही. श्रीमंत कसं कोण होणार, धर्माला कोण कसं होणार, ज्ञानी कसं होणार, देणारा कोणीच नाही ना. तुम्ही अभ्यास करावा, अजून संगती लोकांच्या घ्यावा आणि त्यांचा अभ्यास करावा. ते काय विचार करतात बघा तुम्ही. फायदा असेल तर जवळ करणारा समाज तुम्हाला, देणारा कोण आहे मग. एकलव्य नावाच्या एका भिल्लाने द्रोणाचार्याची मातीची मूर्ती बनवली. ते गुरुत्वाची धारणा करून तो धनुर्वेद मोठा पारंगत झाला आणि आदित्य का नाही तो भारी ठरला. या कथेवरून श्रद्धा भावनेचे महत्व लक्षात येते, आणि जग हे अविश्वासाचा संशय यामुळेच कशी अडकते समजते. म्हणजे प्रत्येक मनुष्याला अविश्वास आणि संशय त्याच्यामुळे फसले प्रत्येक मनुष्य. कुणाबद्दल पण कसला पण संशय, वास्तविक पता कुणावर अविश्वास दाखवायची गरज नाही, संशय दाखवायची गरज नाही. आपलं जे मन आहे आपल्याला फसवते. आपलं मनाने काय करायचं, आपलं मन फसवते ना. ह्या माणसावर जाऊ पण नको. सुख आणि दुःख हे आपल्या मनाने ठरवलं जाते. मी दुःख आपल्याला कशामुळे मिळते, आपण म्हणतो दुःखी झालो मी, आपलंच मन म्हणते मी दुःखी झालेलो आहे. हा भ्रम आहे. आपण दुःखीच नाही झालेलो आणि सुखी पण नाही आपण. सुख दुःख हा शब्द आहे फक्त या वातावरणाला, आणि तो शब्द आपण घेतोय, हा मी सुखी. मन आपल्याला फसवतंय, सुख आणि दुःखच नाहीये वास्तविक पाहता. म्हणजे आपल्याला भ्रम होतात कशा काय प्रकारचे बघा. अहंकार म्हणतो सुख आणि दुःख मला झाले, हा फक्त भ्रम तयार झालाय, भास होतो एक प्रकारचा. त्या शब्दाला आपण घेरलं गेलो त्या शब्दाभोवती, लक्षात येते का. म्हणजे आपण आणि तुम्ही त्या शब्दाभोवती फिरतोय. वास्तविक पाहता सुख आणि दुःखच नाहीये, फक्त चैतन्य स्वरूप आहे. जर आपण या संतांवर व त्यांच्या उपदेशावर श्रद्धा ठेवली, मनात विकल्पना येता विश्वास ठेवला, त्यांच्या नंतर झालो तर आत्मसत्तेत जर राहू ती आम्हाला कमी पडणार नाही. आता बघा, आपण विश्वास, तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवताय बरोबर ना. आम्ही सज्जन माणसावर तुम्ही विश्वास ठेवला तर आम्ही तुमचा अविश्वास करता कामा नये. तुम्हाला कुठल्या प्रकारच्या भ्रांतीमध्ये टाकता कामा नये, कुठल्या तरी भासामध्ये टाकता कामा नये. जर तुम्ही आम्हाला म्हणलं की असं असं आमच्यावरती लिंबू वगैरे टाकतात, तर मी तुम्हाला मग वेगळ्या भ्रमात टाकू नये की बाबा ते करण्यासाठी तुम्हाला लाखो रुपये खर्च आहे, अमुक आहे, हे करावं लागेल ते करावं लागेल, ह्या भ्रमात मी टाकू नये. तुम्हाला खरा मार्ग तुम्हाला सांगता आला पाहिजे की मन आपल्याला फसवतोय, की तो आपल्याला असं करतोय, आपण मनाने ठरवतोय. तो आपल्याला लिंबू टाकतोय, अमुक करतोय, आपण मनाने म्हणतोय. वास्तविक देव आणि प्रत्येकाला कर्म दिले, तो त्याच्या कर्मात अडकलेला आहे. त्याला वेळ आहे काहीतऱ्यांचं झाकण्यात नाही करण्यात. या सगळ्या आपल्या मनाच्या भ्रांती आहेत. समजा काही एखादा सज्जन माणूस सोडून तुम्ही दुसरीकडे जावं आणि पाहावं, आणि ते तुम्हाला काय काय करतात बघा. अमुक मारावं लागेल, अमुक तर करावं लागेल, एवढा खर्च येईल, तेवढा पेमेंट द्यावं लागेल तुम्हाला. हे सगळे थोतांडे जे धनाची
हे करतात ना धनाचं स्वार्थ, हे कधी संत होऊ शकत नाही. आता अनेक कीर्तनकार वगैरे सांगतात काढा धन 5,000 रुपये 21,000 रुपये. हे देवाची माणसं नाही आहेत, हे मनाने भ्रामित झालेले लोक आहेत. मनाने भ्रामित म्हणजे त्यांना एक कर्म दिलंय, बोला देवाचं नुसतं बोला. काय एक प्रकारची शिक्षा की वरून आज्ञा ईश्वराने दिली आणि ईश्वराचं बोला. धन घ्यायचंय का, तुम्हाला फसवायचंय का कुठं, ईश्वर देणार आहे फक्त. आता हे वायू पाणी हे अन्न खातोय आपण, हे सगळं अग्नी हे ईश्वराने दिलेले आहे आपल्याला फुकट. कशा करता दिले, मग त्याला काय पाहिजे का नको पाठीमागं रिटर्न परत काहीच नाही पाहिजे त्याला. स्वार्थीपणा ठेवले काय परमात्म्याने की मी एवढं जीवनसाठी दिलंय, मग त्यांनी मला काहीतरी द्यावं. आंब्याचं झाड आहे, फळांचे झाड आहे, आपण फळं खातो, मग झाडाने कुठली आपल्याकडे नापेक्षा ठेवली आहे का, त्यांच्या सावलीला आपण थांबलो. झाडाने कुठली अपेक्षा ठेवली का आपल्या सावलीला थांबला मनुष्य नको बाबा. हा तसं मनुष्याच्या सावलीला राहा, काय फरक पडतो बघा. सावलीला म्हणजे त्यांच्या जवळ राहिल्यानंतर काय फरक पडतो बघा, की प्रत्येक मनुष्य हा स्वार्थी असल्यामुळे तो तुमच्याकडनं काहीतरी फायद्याचाच प्रयत्न करतोय. त्यांना अत्यंत आदराने आपण वंदन केले की ते आपल्याला त्यांच्याशी एक करून घेतात, पण तुझ्या भाव न ठेवता आपणही त्यांच्याशी भक्तिभावाने एक होऊन त्यांचे सेवक व्हावे. म्हणजे जे ओरिजिनल संत महात्मे असतात, जे ईश्वराचे नाम समजले बिनधास्त विश्वास ठेवून का त्यांच्याबरोबर राहायचं असतं. सत्य एकदा समजलं ना सत्य की कधीच त्याचं पोट सोडायचं नाही, विनाश नाही होऊ शकत. कारण कसं असतं, चान्स असतात ना. आता आपण कसं म्हणतो आपल्या जीवनामध्ये, समजा आपल्याला एखादा पैशाचा चान्स आला होता पण आपण नाही ते करता आलं आपल्याला, अमुक अमुक चान्स आला, अमुक अमुक नोकरीचा चान्स आला, आपण नाही करता आलं. तसं हे सुद्धा चान्सच देतो ईश्वर, की एखादा संत महात्मा आपल्या जवळ पाठवतो आणि खरंच ज्ञानाचं कळतच नाही खरं कोणी, पण ती आपल्या विवेक भावनेने मनाने योग्य काय त्याचा विचार केला पाहिजे. आलं का लक्षात. समजा आपण मला अख्खं मन दिलं तर आपल्या आत्म्याचा मनाचा आपण विनाश नाही करू शकत ना, पण इतरांना देऊन पहा. शरीर मन आणि आत्मा पूर्ण देऊन बघायचं माणसांना, मग काय फरक पडतोय बघा. पूर्ण विनाश करून टाकणार. हा म्हणजे इतका प्रत्येक मनुष्यापासून सावध राहायचंय. आपण जे समाजामध्ये वापरतोय ना तुम्ही आम्ही, प्रत्येक जीवापासून आणि मनुष्यापासून आपल्याला सावध राहायचंय. कारण स्वार्थी भावना असल्यामुळे त्याच्या स्वार्थासाठी तो काय करायची तयारी ठेवतोय. हा मला सांग, तुमच्याकडे धन काहीच नाही तर आम्ही सोडून इतर मनुष्य तुम्हाला जवळ नाही करू शकत. का माहितीये का, तुमच्याकडे धन नाही काही नाही आणि ह्या मनुष्याकडे धन नाही काही नाही, मग यांचा आपल्याला उपयोग काय. म्हणजे ओरिजिनल संत महात्मे असतात ना, यांना भेदभाव नसतो. आत्मा हा सम आहे ना, स्त्री आणि पुरुष तसला आत्मा नाही किंवा इतर जीवांचे आत्मे सम असल्यामुळं त्यांना काय असं नाही गैरसमज, त्याचा भेदभावच नाही ना. सर्वात श्रेष्ठ आनंद ब्रह्मानंद आहे, पण संतांच्या सेवेला जी गोडी आहे ती तो आनंद आहे. त्यांच्या मनाने ब्रह्मसुख कमीच पडेल. म्हणजे आता ज्या वेळेस आपल्याला दुःख होतं आणि त्यावेळेस खरोखर दुःख निवारण करणारा आपल्याला भेटला आणि तो शब्द रूपाने आपल्याला त्याने हे केलं तर संत सारखाच असतो ना. तो साक्षात देवता येऊ शकत नाही ना. संत जो मला त्याचा उद्धार करतात, त्यांची अनन्य भावाने सेवा करतात, ते खऱ्या आत्मस्वरूपातील आनंद घेतात. म्हणजे आत्मस्वरूपातला खरा आनंद कोणता, तर चिंतित स्वरूपातला आत्मा. देव डोळ्याने दिसतोय, काय खरोखर दिसतोय, पण मनुष्य तेवढी तपश्चर्या करायला तयार नाही. समचीन दृष्टी संतांनी तपश्चर्या केली, समचीन दृष्टी पत्लाली, ती समचीन दृष्टीतून ईश्वर दिसला. तो खरोखर ईश्वर डोळ्याने दिसतोय, पण एवढी तपश्चर्या करायला कोणाची तयारी नाही. हे संत अष्टविद्या प्रकृतीच्या पलीकडे आहेत. या जगात राहून ते अविकारी राहतात. म्हणजे जगात ते सामान्य पद्धतीने राहतात, कुठलाही जडविकार लावून घेत नाहीत. का प्रॉपर्टी वाढीत राहायचं, तो का संत म्हणावा, त्याला कीर्तनकार म्हणावा का प्रॉपर्टीची प्रॉपर्टी वाढवतो नाही. ते फक्त समाजाकरता धन कमावा करता आलेले आहेत. या प्रकृतीला आकृती, वस्तू सौंदर्य किंवा क्रूपपणा, विकार व त्यातून होणारे देण्या घेण्याचे व्यवहार यामुळे त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. म्हणजे देणं घेणं धन अमुक्त म्हणजे संतावर काही परिणाम होत नाही. ते स्वतःच्या
चैतन्य स्वरूपातल्या ह्याच्यात आनंद मोठा मानतात. बाकीच्या त्यांना आनंदाचं बाहेरच्या आनंदात त्यांना काहीच हे नाही. अशा प्रकारे संत एकनाथ महाराजांनी आपल्या आत्मज्ञानातून समाजाला एक ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओम शांती शांती.